नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। महावितरण महापारेषण भरती 2022-23 आणि 24 असं आपण म्हणू शकतो, कारण की मागच्या 3-4 वर्षापासून किंवा 2 ते 3 वर्षापासून ही भरती रखडलेली आहे किंवा भरती सुरू आहे असं म्हणू शकतो। मधल्या पिरियडमध्ये इलेक्शनचा पिरियड होता, पूर्ण वर्षभर मागच्या वर्षी इलेक्शन चाललेलं आहे, त्यामुळे त्याला भरपूर डिले आला। मध्ये रिझर्वेशनचा काही मुद्दा आला, SCBC रिझर्वेशन आलं, एज रिलॅक्सेशन आलं, जे काही मुद्दे मध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे ही भरती रखडलेली आहे। त्यामध्ये याची सुरुवात साधारण 21-22च्या दरम्यान याची सुरुवात झालेली होती। त्यामध्ये महापारेषण भरती अतिशय महत्त्वाची होती, कारण त्याचं जी सुरुवात होती ती 20-21 मध्ये झालेली होती। त्यानंतर फायनली जाहिरात आली। आपण आपल्या व्हिडिओद्वारे, आपण आपल्या चॅनलद्वारे, यूट्यूब चॅनलद्वारे वरच्यावर सांगत आलेलो आहे की इथे अशा वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे। त्यानुसार मागच्या 2-3 वर्षामध्ये तीनही डिपार्टमेंटच्या, म्हणजे MSCBचे जे 3 डिपार्टमेंट आहेत, 3 कंपन्या आहेत, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, या तीनही कंपनीमध्ये JEE आणि तुमच्या ITI बेस आणि नॉन टेक्निकलचे सुद्धा वॅकन्सी काही झालेल्या आहेत, काही प्रोसेसमध्ये आहे। तर त्यानुसार मित्रांनो, महावितरण महापारेषणची जी भरती आहे ती अतिशय महत्त्वाची होती विद्यार्थ्यांकरता, जे स्पेशल इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडचे आहे, प्लस सिव्हिलचे सुद्धा काही वॅकन्सी आल्या आणि काही मेकॅनिकलच्या सुद्धा आला। ठीक आहे, तर त्यामध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो मुख्यत्वे आपण बोलणार आहे की महावितरणचं जे काही एक्झाम पेंडिंग आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की महावितरणची जी विद्युत सहाय्यकची एक्झाम आहे तीच फक्त पेंडिंग आहे, बाकी एक्झामसुद्धा झाल्या, रिझल्टसुद्धा आले, मुलं जॉईनसुद्धा झाले काही। ठीक आहे, त्याबद्दल अतिशय महत्त्वाचा अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे किंवा नंतर सांगणार आहे। तत्पूर्वी महापारेषणचा जे काही रिझल्ट आहे, विद्युत सहाय्यक टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सिनियर टेक्निशियन, ह्या ज्या 3-4 पोस्ट आहे ITI बेसवरच्या मुख्यत्वे, तर त्याचा रिझल्ट पेंडिंग आहे। प्लस त्या आधीच्या ज्या पोस्ट होत्या, सिनियर पोस्ट होत्या, AE, DY, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे सगळ्या, तर त्याचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे, त्याचा DVचा सुद्धा शेड्यूल झालेला आहे किंवा UV सुद्धा झालेला आहे। तर त्यामध्ये जे काही 3 तारखेला मीटिंग होणार होती प्रकाश गंगा इथे किंवा महाट्रान्सकोच्या हेड ऑफिसला, तर ती अतिशय महत्त्वाची होती। त्यानुसार आपल्याला 3 तारखेला जी मीटिंग झाली त्याचं कालच्याच तारखेला मला सकाळी अपडेट, अतिशय स्ट्रॉंग अपडेट किंवा मीटिंगमध्ये काय झालं ती सगळी माहिती मिळालेली होती, परंतु फक्त तेवढी माहिती माझ्यासाठी पुरेशी नव्हती, त्यामुळे आपण व्हिडिओसाठी थोडासा डिले केलेला आहे। कारण महापारेषणचा काय मुद्दा आहे किंवा त्यांची काय बाजू आहे किंवा ते काय डिसिजन घेऊ शकतात, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला त्यांच्याकडनं सुद्धा ती माहिती घ्यायची होती। त्यासाठी मी 1-2 दिवस थोडं डिले घेतलेला आहे आणि आजची 5 तारीख आहे। मीटिंग होती ती जे काही CGM आहे महापारेषणचे किंवा जे काही हायर पोस्टचे HR सेक्शनचे जे काही ऑफिशियल्स आहेत त्यांची, ते तिथे होते, रिप्रेझेंट करत होते किंवा होस्ट करत होते। आणि बाकी जे काही कंत्राटी कामगार युनियन आहे त्यांच्या थ्रू किंवा काही विद्यार्थ्यांचे काही बाजू होती, वायरमनचे विद्यार्थी वगैरे, त्यांचे काही तिथे संघटना वगैरे असं म्हणू शकतो आपण, तर त्यांची तिथे मीटिंग झाली। तर त्यानुसार मुख्य मुद्दा जो होता त्यामध्ये पारेषणमध्ये वायरमनला अलाउड केलेलं नाही, त्यांच्यासाठी ती मागणी होती आणि ती मागणी बरेच दिवसांपासून, बरेच महिन्यापासून सुरू आहे। आणि त्यानंतर आणखी 1-2 मागण्या अशा होत्या किंवा कंत्राटी कर्मचारी आहे ज्यांचं एज लिमिट वाढवण्यात आलं किंवा त्यांना एज रिलॅक्सेशन देण्यात यावं वगैरे, आणि बरेच काही त्यांचे मुद्दे होते। ठीक आहे, मग तो इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की महापारेषणमध्ये इलेक्ट्रिशियन अलाउड केलेला आहे, COE अलाउड केलेलं आहे, परंतु वायरमन अलाउड केलेलं नाही आहे। महावितरणमध्ये वायरमन अलाउड असते। ठीक आहे, महावितरणमध्ये ते अलाउड करतात, महापारेषणमध्ये त्यांनी काही नियम सांगितलेले होते की असं 100 kVच्या वर किंवा 132 kVच्या वर असं अलाउड नाही वगैरे। परंतु जे काही वायरमनच्या संघटना आहेत किंवा वायरमनचे जे विद्यार्थी आहे त्यांच्याकडे सगळे पुरावे होते की कसं गव्हर्नमेंटने GR काढलेला आहे, COE अलाउड आहे, COEला समकक्ष वायरमन ट्रेड आहे वगैरे वगैरे। तर हे सगळे मुद्दे तिथे मांडण्यात आले। माझ्यासाठी इलेक्ट्रिशियनचा विद्यार्थीसुद्धा महत्त्वाचा आहे आणि वायरमनचा विद्यार्थीसुद्धा महत्त्वाचा आहे। जे क्लिअर आहे आणि जे मला योग्य वाटते ते मी बोलत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये। त्यानुसार आजचा जो व्हिडिओ आहे, मला विद्यार्थ्यांचे भरपूर 2 दिवसामध्ये कमेंट आले की 3 तारखेला काय झालं वगैरे वगैरे। मित्रांनो, कुठलीही भरती म्हटली, कुठलंही रिक्रुटमेंट म्हटलं, कुठलीही वॅकन्सी म्हटली गव्हर्नमेंटची, की त्यामध्ये हे इश्यू येतातच की भरती रखडल्या जाते, कधी वॅकन्सी लवकर येत नाही, वॅकन्सी आली तर त्यामध्ये फॉर्म सबमिशन लवकर होत नाही, फॉर्म सबमिशन आलं तर त्याच्यामध्ये मध्येच काहीतरी रिझर्वेशनचं घोडं येतं, त्यानंतर वॅकन्सी कमी जास्त होण्याच्या काही भानगडीसुद्धा असतात, नवीन JR येतात त्यामध्ये एज रिलॅक्सेशन होतं किंवा कोर्ट केस पडते कधी। तर ही गोष्ट आताची नाही आहे, ही गोष्ट कॉमन आहे, बऱ्याच रिक्रुटमेंटमध्ये मागच्या काही वर्षापासून ते जास्त प्रमाणात वाढलेला हा भाग आहे। कारण की आता प्रत्येकाला न्याय हवा असतो, प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य असतो, प्रत्येकाला न्याय पाहिजे असतो, त्यामुळे ते विनंती करतात, आंदोलनं करतात, नाही तर मग ते कोर्टामध्ये जातात आणि त्यामध्ये ह्या भरत्या रखडल्या जातात। ठीक आहे, तुम्ही
आपण सर्वस्वीपणे त्या कंपनीला जबाबदार धरू शकत नाही की बा ज्यांनी भरती रखडली किंवा भरती लेट केली. आपलेसुद्धा काही चुका असतात. आपापसामध्ये आपण भांडत असतो. ती कुठलीही रिक्रुटमेंट असो, असं एकाच आपण म्हणू शकत नाही. कुठेतरी काहीतरी विनाकारणच्या गोष्टी त्या याच्यामध्ये रिक्रुटमेंटमध्ये किंवा त्या भरतीमध्ये घडत असतात, ज्याची काहीच गरज नाही आहे. कारण की कसं कधी कंपनीची चूक अशी असते की कंपनी काहीही व्यवस्थित ॲनालिसिस न करता, व्यवस्थित त्या रिक्रुटमेंटचे नियम न पाळता वॅकन्सी काढते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, काही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो किंवा काही एजच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आणि मग ते कोर्टामध्ये जातात किंवा तसे विनंती करतात, आंदोलनं करतात. त्यामुळे ती भरती रखडली जाते. हा साधा नियम आहे किंवा हा आतापर्यंत घडलेला आहे. ठीक आहे. या भरतीमध्ये सुद्धा असंच झालेलं आपण म्हणू शकतो. हे जे काही आता अडचणी येत आहे हे आपण म्हणू शकतो की महापारेषणमुळे येत आहे. त्यांनी जर अलाउड केलं असतं तर ही वेळच आली नसती. आता वेळ आली शेवटी रिझल्टची. अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा मार्ग काढलेला नाही आहे आणि त्या मीटिंगमध्ये फक्त त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे महापारेषणनी, जे हायर ऑफिशियल आहे त्यांनी, की आम्ही आता आमचं असं ठरलेलं आहे की आता आम्ही वायरमनला इथे अलाउड करू किंवा तसा काहीतरी मार्ग काढू. फक्त एवढं सांगितलेलं आहे, पण ते स्ट्रॉंगली सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये ते काय करतात, कारण की आता जाहिरात येणे, त्यानंतर एक्झाम होणे ही प्रोसेस झालेली आहे. आता रिझल्टवर आलेलं आहे. ठीक आहे. आता मध्ये त्यांना काहीही करता येणार नाही, कारण की वायरमनच्या विद्यार्थ्यांचे बरेचसे विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिट केलेले नाही, कारण अलाउडच नव्हतं. त्यामुळे फॉर्म सबमिट केलेले नाही. आता जर त्यांना करायचं असेल तर परत 0पासून प्रोसेस सुरू करावी लागते. हे महापारेषणला सुद्धा माहिती आहे. ठीक आहे. आता ते दुसरी ॲड काढणे किंवा दुसऱ्या वायरमनला अलाउड करणे दुसऱ्या ॲडमध्ये, ती पण प्रोसेस खूप लेंदी आहे. त्याच्यामुळे आता मार्ग मला कुठलाच दिसत नाही आहे. ठीक आहे. हा झाला पहिला पॉईंट आहे. बाकी मग एज रिलॅक्सेशन वगैरेचे मुद्दे आहेत कंत्राटी कामगार युनियनचे. कसं आहे मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये बऱ्याच काही घडामोडी घडलेल्या आहे महावितरण महापारेषणच्या भरतीमध्ये, स्पेशली विद्युत सहाय्यकच्या भरतीमध्ये. तर त्यामध्ये माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला आता क्लिअरली सांगतो आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो. त्यामध्ये काही हे नाही, कारण की माझा अनुभव साधारण 15-16 वर्षाचा गव्हर्नमेंटचा अनुभव आहे. त्यानुसार आम्हीसुद्धा युनियनच्या बैठकी इथे अटेंड केलेल्या आहेत किंवा आतापर्यंत अटेंड केलेल्या आहेत. त्यामध्ये महापारेषणची काय भूमिका राहते किंवा कोणत्याही कंपनीची काय भूमिका राहते किंवा युनियनची काय भूमिका राहते ते सुद्धा सांगतो. त्यामध्ये काय असते की युनियन जे काही मागण्या असतात ते मॅनेजमेंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते, त्यांची बाजू ते बरोबर मांडण्याचा प्रयत्न करत असते, कारण की कुठेतरी आवाज उठवणारं पाहिजे असते. ठीक आहे. परंतु हे जे महापारेषण आहे किंवा कुठलीही कंपनी आहे यांना अशा मीटिंगची भरपूर सवय असते. साधारण महिन्यातून 50-60 मीटिंग त्यांच्या अशा होत असतात युनियनच्या. त्याच्यामुळे प्रत्येक मागणी त्यांना मान्य करणे हे पॉसिबलच नसते. ठीक आहे. हे पॉसिबल नसते. असं जर ते मागणी मान्य करत बसले तर त्यांना मॅनेज करणं कठीण होऊन जाते कंपनी वगैरे. ठीक आहे. त्यामुळे ते फक्त काय करतात की जे काही मागण्या आहेत ते व्यवस्थित ऐकून घेतात, त्यावर त्यांना ते सोल्युशन सांगतात की आम्ही असं करू किंवा इन शॉर्ट सांगायचं त्याला आश्वासनं देतात. ठीक आहे. ठोस असं काही करत नाही. त्यांना जिथे वाटलं की जिथे आपण काही करू शकतो तिथे ते ठोस करायचा प्रयत्न करतात, असं नाही की करत नाही. परंतु बऱ्याच वेळा ते काय करतात की ती मीटिंग फक्त ते युनियनला शांत करण्यासाठी किंवा त्या संघटनेला शांत करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना किंवा एम्प्लॉईजला शांत करण्यासाठी थोडंफार तिथे ते काहीतरी उत्तर देतात. ठीक आहे. आता या केसमध्ये काय झालेलं आपण इथे सांगणं सध्या कठीण आहे, कारण की पुढच्या काही ड्युरेशनमध्ये रिझल्ट एक्सपेक्टेड आहे महापारेषणचा. आता ते रिझल्ट आधी लावतात की नंतर काय त्याचं हे करतात, म्हणजे सोल्युशन करतात वायरमनसाठी, ते आपल्याला माहिती नाही आहे. आणि दुसरं असं की रिझल्ट जर त्यांनी लावला तर प्रोसेस आणखी पुढे जाईल, मग वायरमनला अलाउ करणे आणखी कठीण होऊन जाईल. त्यामुळे वायरमनचं जर काही त्यांना सोल्युशन काढायचं असेल तर ते आताच काढावं लागेल, जर त्यांना काढायची इच्छा असेल तर. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांच्या हातामध्ये असं मुख्यत्वे काही नसतं मित्रांनो. जे काही हायर ऑफिशियल आहे ते फक्त काय करतात की जे काही ऊर्जा मंत्री आहे किंवा जे काही पर्टिक्युलर डिपार्टमेंट आहे, पॉलिटिशियन लोक आहेत, त्यांना फक्त ते कळवतात की असं वर्ण भाग आहे, त्यामध्ये काय उपाययोजना करता येईल ते त्यांच्याकडनं ते डिसिजन घेतात आणि मगच ते करतात. आपण सर्वस्वी त्यांनासुद्धा जबाबदार धरू शकत नाही, जे काही हायर ऑफिशियल असतात त्यांना. ठीक आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की आता वायरमनला तिथे अलाउ कसं करायचं. आता हे ज्या स्टेजमध्ये ही भरती आलेली आहे की रिझल्ट पेंडिंग आहे, रिझल्टची विद्यार्थी मित्र वाट बघत आहे. जर आणखी जास्त डिले झाला तर इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, कारण की मागच्या 2-3 वर्षापासून ही भरती रखडली गेलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्र नाराज झालेले आहे. ठीक आहे. तर या सगळ्या मुद्द्यामध्ये एक तुम्हाला मी मुख्यत्वे सांगू इच्छितो मित्रांनो, काही गोष्टी मी पॉझिटिव्ह सांगतो, काही गोष्टी मी निगेटिव्ह सांगतो. जे काही माझ्यापर्यंत माहिती आलं त्यानुसार पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे, कारण की मी स्वतः एक पॉझिटिव्ह व्यक्ती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा मुद्दा सांगू इच्छितो की एक तर जाहिरात आलीच नसती. तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, इथे जाहिरात यायला 5-5, 6-6, 7-7 वर्ष लागतात. MSCBमध्ये जाहिरात येत नाही, जाहिरात आलीच नसती. परंतु इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे यांनी पटापट सगळ्या जाहिराती काढल्या. ते JEE असो, AE असो, तुमचं विद्युत सहाय्यक वितरण असो, पारेषण असो, त्या जाहिराती काढल्या. जर इलेक्शनचा पिरियड नसता तर अजूनही 2-3 वर्ष या वॅकन्सी आल्याच नसत्या. त्याच्यामुळे याचं थोडंसं स्वतःला हे करा, पॉझिटिव्हिटी ठेवा की काही असो, जाहिरात आलेली आहे, त्याच्यामुळे आता पुढे काही ना काही जॉईनिंग ते देतीलच. असं सहसा होत नाही.
माझ्या तरी अनुभवात असं आहे की असं सहसा होत नाही की बा वॅकन्सी काढली आणि मग ती कॅन्सल झाली. असं सहसा MSCBीत तरी होत नाही, बाकी याच्यामध्ये होतही असतील सेमी गव्हर्नमेंटमध्ये वगैरे किंवा गव्हर्नमेंटमध्ये, परंतु इथे तसं होत नाही. वॅकन्सी निघाली की ती पूर्णत्वास होते, पूर्णत्वास नेला जाते आणि त्याचे जॉईनिंगसुद्धा विद्यार्थ्यांना मिळते. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की महापारेषणचे जे विद्यार्थी जे आता इलेक्ट्रिशियनचे असतील वगैरे, त्यांनी कुठल्याही प्रकारचं काळजी करण्याचं किंवा कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही. हां, थोडंसं प्रोसेस आणखी डिले होण्याची शक्यता आहे. माझा तरी प्रामाणिक मत असं आहे की ह्याचे काही गोष्टी आहे याचा रिझल्टवर परिणाम होणार नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. परंतु तरी आता ज्या घडामोडी घडत आहेत, मुख्यत्वे म्हणजे वायरमनच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला आपण जेन्युइनली, तर त्यामध्ये जर त्यांच्यासाठी मार्ग त्यांनी काढला तर थोडासा डिले होऊ शकतो. परंतु आता महापारेषणची भूमिका मला तरी असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारचा मार्ग इथे निघणे शक्य नाही आहे. त्यामुळे कसं आहे, हां, त्या कंपनी कुठली कशी असते की त्यांचा तुम्ही किती रिक्वेस्ट करा, किती आंदोलन करा, त्यांनी जे डिसिजन घेतलं आहे त्यावर ते ठाम असतात, ते कधीही बदलत नाही. हा माझा अनुभव आहे. कारण की त्यांना रिक्रुटमेंट काढतानाच या गोष्टी सगळ्या माहिती असतात की बा कोर्ट केस होऊ शकते, आंदोलनं होऊ शकतात, असं होऊ शकते, असं तसं होऊ शकते. परंतु त्यांचं काम ते करतात योग्यप्रमाणे. आणि जर डिले झाला तर त्यांचं काही नुकसान नाही आहे, त्यांचं कुठेच काही नुकसान नाही आहे. सांगायला होतं त्यांना की आम्ही वॅकन्सी काढली होती पण अशा कारणामुळे ती रखडली. ठीक आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान सर्वात जास्त होते. जे विद्यार्थी मित्र वॅकन्सीसाठी वाट बघत असतात, जे खूप जास्त परिश्रम करून अभ्यास करत असतात. काही विद्यार्थ्यांचं एज लिमिट समजा पार होण्याची शक्यता असते किंवा एज लिमिटसुद्धा होत असते. ॲक्च्युली फॉर्म भरताना जे एज असते तेच तुम्हाला लागते. जॉईनिंग तुम्हाला लेट जरी झाली तरी तुमचं एज लिमिटमधून तुम्ही बाहेर पडत नाही. ठीक आहे, त्यामुळे तो एक मुद्दा आहे. आणि यामध्ये मला तरी असं वाटतं की रिझल्ट हा जास्त डिले होणार नाही, हे माझं प्रामाणिक मत आधी होतं, आताही आहे. फक्त तुम्हाला सांगायसाठी म्हणून मी सांगत नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. जे काही आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे त्यानुसार सांगतो. रिझल्ट ते जास्त डिले करणार नाही. रिझल्ट लावतील, पुढे त्यांना काय ते त्याच्यामध्ये सोल्युशन काढायचं आहे ते काढतीलच. परंतु ते त्यांनी सांगितलेलं आहे, ओरली सांगितलेलं आहे, तोंडी सांगितलेलं आहे की ते वायरमनच्या विद्यार्थ्यांना तसं काहीतरी मार्ग काढतीलच आणि सोल्युशन देतील. आता ते कसं काढतं त्यांना माहिती. ठीक आहे, त्यासाठी अप्रूव्हल वगैरे लागते, त्यासाठी बऱ्याचशा भानगडी होत असतात. त्याच्या आता माझं मत आहे की काही लोकांना ते पटेल, काही लोकांना पटणार नाही. परंतु आता महावितरणची एक्झाम तोंडावर आहे. महावितरणची एक्झाम इलेक्ट्रिशियन, वायरमन दोन्ही अलाउड आहे. विद्युत सहाय्यक पोस्ट आहे, 5300 पोस्ट आहे. त्यामध्ये अतिशय चांगली संधी वायरमनला आहे. इलेक्ट्रिशियनला तर आहेच, परंतु वायरमनला सुद्धा आहे. आणि माझा अनुभव असा आहे, जे काही मी विद्यार्थ्यांशी बोलत असतो वरच्यावर, वायरमनचे विद्यार्थी अजूनही चांगल्या तयारीमध्ये नाही आहे. इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी ऑब्व्हियसली चांगल्या तयारीमध्ये आहे, कारण की महापारेषणची एक्झाम आत्ता रिसेंटली झालेली आहे. त्याच्यामुळे वायरमनचे विद्यार्थी भांडत आहेत की आम्हाला महापारेषणमध्ये जागा द्या. परंतु तुमच्या इथे वितरणमध्ये तुम्हाला जागा मिळाली आहे, तीसुद्धा तुमच्या हातातून जाऊ नये अशी माझी विनंती आहे. त्यासाठी अभ्यासावर फोकस करा. जे काही महापारेषणच्या घडामोडी आहेत त्या घडतीलच आणि त्या प्रत्येक रिक्रुटमेंटमध्ये काही ना काही प्रमाणात घडतच असतात. त्यामुळे आता पूर्णपणे फोकस तुमच्या महावितरणवर करा. बिलीव्ह मी, माझा विश्वास ठेवा की पुढच्या जर 15 दिवसात एक्झाम आली तर एकही वायरमनचा विद्यार्थी हा तयार नसणार आहे. मी तुम्हाला 100% सांगतो. इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी ऑलरेडी तयारीमध्ये आहे, त्यांना फक्त रिवाईज करायचं आहे. परंतु वायरमनचे विद्यार्थी यांना तयारी करणे भाग आहे. त्याशिवाय सिलेक्शन मिळत नाही. खूप कठीण असते सिलेक्शन मिळणं. खूप जास्त चांगला अभ्यास करावा लागतो. खूप मेंटल सिच्युएशन तुमची चांगली ठेवावी लागते. अभ्यासाची तुमचं प्रमाण वाढवावं लागते. कारण की एकदम तुमची एक्झाम आली 15 दिवसात, 20 दिवसात, तर तुम्ही घाबरून जाल. मी तुम्हाला लिटरली सांगतो, जर उद्या जर नोटीस आली एक्झामची महावितरणची, आता तुम्ही एक्झामच्या तयारीमध्येच नाही आहे, त्याच्यामुळे स्पेशली वायरमनचे विद्यार्थी तुम्ही आता तयारीमध्ये राहा. वायरमनवर, तुमच्या वितरणवर सगळे फोकस करा वायरमनचे विद्यार्थी. आणि बाकी इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी त्यांनासुद्धा रिवाईज करायचंच आहे, त्यांनासुद्धा सिलेक्शन घ्यायचं आहे. पण इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी, बरेचसे विद्यार्थी महापारेषणमध्ये सिलेक्ट होतीलच ऑब्व्हियसली, 2600 विद्यार्थी. परंतु बाकीचे जे विद्यार्थी आहे वायरमनचे आणि 5300 पोस्टसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे, त्यांनी आता त्यावर फोकस करणे गरजेचे आहे. मी प्रत्येक गोष्ट ही तुमच्या चांगल्यासाठी सांगत असतो, परंतु ज्यांना जे घ्यायचं ते घेतातच. ठीक आहे, काही विद्यार्थी निगेटिव्हली घेतात, काही विद्यार्थी पॉझिटिव्हली घेतात. महापारेषणमध्ये रिझल्टमध्ये जे काही घडामोडी घडायच्या ते घडतीलच, ते आपल्या हातामध्ये नाही आहे. माझं जर प्रामाणिक मत विचाराल की मला तसं वाटतं की या गोष्टीचा याच्यावर रिझल्टवर परिणाम होणार नाही, मी तुम्हाला आधी तेच सांगितलं होतं, आताही तेच सांगतो की पुढच्या काही ड्युरेशनमध्ये रिझल्ट आपण एक्सपेक्ट करू शकतो. एक्झॅक्टली 5 दिवसात लागेल की 10 दिवसात लागेल की महिनाभरात लागेल, हे थोडं सांगणं आता कठीण झालं आहे. ठीक आहे, पहिला मुद्दा हा. दुसरा असा की वितरणचं जी एक्झाम आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. एक्झाम महत्त्वाची असते. एकदा एक्झाम झाली की आज न उद्या रिझल्ट लागणारच आहे. तो काही कॅन्सल होणार नाही किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही, काही होत नसते. तुमची एक्झामचं तुम्ही प्रिपेअर्ड करणे किंवा त्याचा अभ्यास करणे आणि तुमची एक्झाम चांगली जाणे. फॉर एक्झाम्पल महापारेषणचं एक्झाम झालेली आहे, बरेचसे विद्यार्थी हे खूप कमी स्कोअरमध्ये आहे, ते ऑलरेडी आता त्यांना समजलं आहे की महापारेषणमध्ये आपलं सिलेक्शन होत नाही, तर आता महावितरणकडे फोकस करा. तो तुमच्या हातामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, ती ऑपॉर्च्युनिटी तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे, आणि 5300 पोस्ट आहे, त्याच्यामुळे तशा तयारीमध्ये राहा. वेळ वाया घालवू नका. विनाकारणच्या भानगडीमध्ये पडूच नका. माझं लक्ष, मी जे सांगतोय त्यावर पॉईंट आऊट करा.
कारण की मी विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी सांगतो आहे. बरेचसे विद्यार्थी BE ग्रॅज्युएट्स किंवा जे काही आता AE विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की मी वरच्यावर तुम्हाला त्यासाठी अपडेट देत राहतो, जेणेकरून तुम्ही विनाकारणच्या निराशेमध्ये, विनाकारणच्या टेन्शनमध्ये, विनाकारणच्या चिंतेमध्ये न पडता सगळं फोकस तुमच्या अभ्यासावर कराल. कारण की महावितरणची अपॉर्च्युनिटी अजूनही तुमच्याकडे आहे. वायरमनचे विद्यार्थी स्पेशली सांगतो आहे. मित्रांनो, मीटिंगमध्ये जे काही वायरमनचे जे काही मागण्या होत्या त्या मान्य करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे महापारेषणनी. परंतु जे काही पुढे आता घडामोडी घडतात ते आपल्याला कळतीलच. परंतु जे विद्यार्थी आता महावितरणसाठी ज्यांनी अप्लाय केलं असेल त्यांनी पूर्णपणे फोकस महावितरणवर करा. असं नाही की बा महापारेषण एक्झाम दिली, आता माझं सिलेक्शन होते, आता मी महावितरण देत नाही, असं करू नका. जर तुमचं रिझल्ट आला आणि मग तुम्ही त्यामध्ये कन्फर्म लिस्टमध्ये नाव आलं तरच मग महावितरणची एक्झाम देऊ नका. परंतु आता महावितरणवर फोकस करा, कारण की अजून रिझल्ट आलेला नाही आहे, अजून त्यामध्ये काही घडामोडी घडायच्या बाकी आहेत. ठीक आहे, रिझल्ट त्यांनी अजूनपर्यंत डिक्लेअर केलेला नाही आहे. आता पूर्णपणे फोकस महावितरण विद्युत सहाय्यकवर करा आणि विनाकारणच्या भानगडीमध्ये पडूच नका. महावितरण विद्युत सहाय्यकवर फोकस केलं तर तुमचं रिझल्टचे तुमचे चान्सेस वाढतील, की सिलेक्शनचे प्रमाण वाढून जाईल तुमचं. त्याच्यामुळे जिथे आपल्याला काहीतरी फायदा आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. विनाकारणच्या भानगडीत पडू नका. कोणी तुम्हाला पाडत असेल तर त्याच्या मागे लागू नका. ठीक आहे, आशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला महत्त्वाचा अपडेट देण्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलेला आहे. मी वरच्यावर असे अपडेट्स तुम्हाला देतच राहतो, जेणेकरून तुम्ही अपडेट राहिले पाहिजे आणि तुम्हाला ते माहिती मिळाली पाहिजे. परंतु सगळं लक्ष तुमच्या महावितरणच्या आता विद्युत सहाय्यकवर करा मित्रांनो, कारण की महापारेषणची एक्झाम आता झालेली आहे. त्याचा रिझल्ट आज न उद्या लागणार आहे. थोडंफार मागे पुढे होईल पण रिझल्ट लागेलच, 100% लागेल. त्याच्यामुळे त्या भानगडीत पडू नका आणि महावितरणची जी काही एक्झाम आहे त्यावर फोकस करा. तीसुद्धा एक्झाम पुढे होणारच आहे पुढच्या काही ड्युरेशनमध्ये, त्यानुसार तयारीमध्ये राहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. असेच अपडेट्स मिस करायचे नसतील किंवा मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत, जी माहिती आपल्याकडे असते ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. धन्यवाद मित्रांनो.